रावेर विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार शमीभा भानुदास पाटील यांनी मुकुंद सपकाळ यांच्या आरोपाला झणझणीत असे उत्तर दिले। मुकुंद सपकाळ, तुम्ही हिशोब घ्यायला येता की मी येऊ, असे खुले चॅलेंज वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमीभा भानुदास पाटील यांनी केले आहे। जय भीम सर्वांना। काल काँग्रेसची हैदपूरमध्ये प्रचार सभा झाली। या प्रचार सभेमध्ये भाषण ठोकत असताना जळगाव जिल्ह्यामध्ये स्वतःला आंबेडकरवादी नेते म्हणवणारे, तुमचा चेहरा सगळ्यांनाच माहिती आहे, मी नाव घेऊन बोलू शकते, मुकुंद भाऊ सपकाळ, जे स्वतःला संविधानवादी आंबेडकरवादी म्हणून घेतात, त्यांनी भाषण ठोकत असताना ज्या पद्धतीने भर स्टेजवरून आरोप केलेले आहेत आणि तेही काँग्रेसच्या स्टेजवरून, तर मुकुंद भाऊ, माझा तुम्हाला खुला सवाल आहे की भारतीय जनता पार्टीने मला पैसा दिला, माझ्याकडे असलेला 20 गाड्यांचा ताफा आणि प्रचाराच्या यंत्रणेचा खुल्ला हिशोब द्यायला मी तुमच्या घरी येऊ का तुम्ही माझ्या घरी येता? मी भर चौकात उत्तर द्यायला बांधिलंय। कुणाचा हरामाचा रुपया घेऊन कामाला तत्व आणि मूल्य विकण्याची सवय नाही। तुम्ही ज्या चारचाकीत फिरता त्याचं डिझेल कोण होतं याचा हिशोब मात्र मी तुम्हाला देऊ शकते। पण खोटे नाटे आरोप करण्यासाठी आणि त्या काँग्रेसवाल्यांसाठी आणि त्या घराणेशाहीला पोचण्यासाठी तुम्ही आंबेडकरवादी तत्व आणि मूल्यांचं भावनिक भांडवल करून स्वतःला जर नेते म्हणून घेत असाल तर मग त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह तुमच्या चारित्र्यावर निर्माण होतं। आम्ही तत्व विकली नाही, आम्ही मूल्य विकली नाहीयेत, आम्ही निष्ठा विकली नाहीये। भारतीय जनता पार्टीच्या कुणाच्या कसल्या खात्यातून माझ्याकडे पैसा आला, कोण मध्यस्थी होता, कोण दलाल होता, याचा खुल्ला हिशोब तुम्ही द्यावा। जनतेसमोर बोलताय तर मी तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून आवाहन करते की तुम्ही उघड उघड सांगू शकता, नाहीतर मग आम्ही सांगू शकतो की कोण कुणाला भुसावळच्या ठेकेदाराकडून आपल्या चिरंजीवासाठी पैसे दिले जात आहेत, कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये कुणाची भागीदारी आहे हे आम्हालाही कळतं, आम्ही राजकारण करतो। मुकुंद भाऊ, गेल्या 5 वर्षामध्ये पारंपरिक व्यवसायाच्या माध्यमातून भिक्षुकी करून पदरी बांधलेला पैसा आणि महाराष्ट्रभरातल्या ज्यांना वाटतं की मी खऱ्या अर्थाने इथल्या सामाजिक समतेची लढाई आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात लढते आहे, त्यांनी मला मदत केलेली आहे। मलाही मदत येते आहे, ती मदत माझ्या तत्व आणि निष्ठेसाठी येत आहे। कुणाच्या पैशावर निवडणुका किंवा यंत्रणा राबवण्यासाठी इतपत लाचारी मी पत्कारलेली नाहीये। त्याच्यामुळे स्टेजवरून खुल्ला आव्हान जे तुम्ही केलंत ना, त्या खुल्या आव्हानाला मी तुम्हाला चॅलेंज करते की या समोर बसा, हिशोब सांगा, नाहीतर मग आम्ही कुठे भेटायचं आणि काळ फासायचं हे माझं उघड चॅलेंज आहे। जय भीम सर्वांना। जय भीम सर्वांना। जय भीम। काल काँग्रेसच्या सभेमध्ये जी काँग्रेसचे रावेर विधानसभेचे उमेदवार धनंजय श्री चौधरी आहेत यांच्या प्रचारासाठी जी प्रताप गडी यांची सभा आयोजित करण्यात आली होती, त्या सभेदरम्यान मुकुंद सपकाळे हे जे जळगावचे आहेत आणि स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेतात, यांनी ज्या पद्धतीचे स्टेटमेंट दिले, या स्टेटमेंटमुळे एकतर समाजाची दिशाभूल होते आहे आणि खऱ्या अर्थानं मला व्यक्तिशः सामाजिक असुरक्षितता निर्माण झालेली आहे। अशा पद्धतीने स्टेटमेंट द्यायला लावणारे हे कोण आहेत? माझा सवाल आहे की धनंजय श्री चौधरी, तुमच्या स्टेजवरून तुमच्या प्रचाराच्या सभांमधून अशा पद्धतीची वक्तव्य येत आहेत आणि त्यामध्ये म्हटलं जात आहे की वंचितच्या उमेदवार या 20 गाड्यांच्या ताफ्यामध्ये फिरतायत, त्या रोजानी बाया लावतायत, तर तुम्ही गावागावाचे सीसीटीव्ही फुटेज चेक करू शकतात। 20 गाड्यांचे ताफे कुणाचे फिरतायत, कुणाच्या प्रचारामध्ये 200-200-300 रुपयांनी लोक फिरतायत, नाहीतर याविषयी आमच्याकडे काही फुटेज आहेत, आम्ही ते सांगू शकतो। माझं खुलं आव्हान आहे की तुम्ही खरं सरळपणे याचं स्पष्टीकरण द्यावं आणि सांगावं की याला जबाबदार कोण। तुम्हाला नेहमीच या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार उभे आहेत, ते तुम्हाला बी टीम वाटत नाहीयेत का? ते तुम्हाला काँग्रेस विरोधी वाटत नाहीयेत का? पण ज्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आंबेडकरी स्वाभिमानाची राजकीय लढाई लढली जाते आहे, त्याला तुम्ही अपप्रचार करत तुम्ही त्या ठिकाणी जर भर स्टेजवर तुमच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी तुमच्या पक्षाच्या राज्यापासून तर प्रदेशापर्यंत आणि जिल्ह्याच्या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये असे स्टेटमेंट येत असतील आणि तरी देखील तुम्ही त्यावर ब्र विचारणार नसाल तर याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात। मी धनंजय श्री चौधरी तुम्हाला खुलं आवाहन करते की तुम्ही जे म्हणत आहात, ज्या ठिकाणी स्टेजवर म्हटलं गेलं की मी मॅनेज झालेले आहे, मला भाजपाने पैसा दिलेला आहे,
तुमच्याकडे याचे कुठले पुरावे आहेत? असे पुरावे तुमच्याकडे असतील तर मी तुमच्या घरासमोर येऊन उभी राहते, पुरावे दाखवावे. जर त्यात काडी मात्रही खरं असलं तर त्या ठिकाणी मी आत्मदहन करेल, नाही तर मग तुम्ही तुमचा विचार करा की तुम्हाला काय करायचं. पण येत्या 2 दिवसात याचं स्पष्टीकरण आलं नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम वंचित बहुजन आघाडीच्या समर्थकांच्या वतीनं व समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीनं तुमच्या घरावर मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही. सविनय जय भीम. वर्षा लोहार यांचा रिपोर्ट V1 लाईव्ह जळगाव.